गाईज, या आठवड्याचं नॉमिनेशन टास्क तर झालेला आहे, पण यांच्या चर्चेला वेगळंच उधाण आलेलं आहे की त्याला अक्कलच नाही आहे काहीही गेम खेळायची. अशीच चर्चा आज पण पुन्हा इकडे हे तिघेजण करत आहेत आणि आर्या त्याच्यामध्ये बरोबरीनं साथ देत आहे, कारण तो एक लीडर होण्याची कॅपॅबिलिटी ठेवतो, तर तिला ते मान्य नाही आहे म्हणून आर्या देखील यांना सामील झालेली आहे. तर इकडे अरबाज सांगतो की मी ज्यावेळेस आतमध्ये गेलो ना त्यावेळेस वैभव, डीपी दादा आणि पॅडी दादा घनश्याम या 2 जोड्या ज्या आहेत त्या नॉमिनेटेड होत्या. तर मी कसं कॅल्क्युलेशन केलं, जर माझ्यानंतर अभिजित आला तर तो पॅडी दादांशी क्लोज आहे, त्यामुळे तो पॅडी दादांना वाचवण्यासाठी ऑब्व्हियसली घनश्यामला वाचवणार. पण जर त्याच्यानंतर डीपी दादा आले तर ते वेगळा गेम खेळू शकतात, म्हणून मी काय केलं, पॅडी दादा आणि घनश्याम यांचं तसंच ठेवलं आणि डीपी दादा, वैभव यांना वाचवून तिकडे अंकिता आणि वर्षाताई यांचं टाकलं. कारण मला माहिती होतं माझ्यानंतर जर डीपी दादा आले तर ते अंकिताला वाचवण्याचा पण प्रयत्न करतील, पण ते करतील की नाही हे असं दोन्ही बोटावरती होतं. पण माझ्यानंतर गेला वैभव आणि त्याने काय केलं, अभिजित आणि निकीच्या जोडीला नॉमिनेट केलं आणि त्याच्यानंतर गेला अभिजित. म्हणजे त्याचं काय झालं, त्याने असं विचार केला की त्याने मला नॉमिनेट केलं आहे ना तर मी त्याला करणार, म्हणून त्याने परत एकदा वैभव पॅडी दादांचं काढून ठेवलं आणि वैभव आणि डीपी दादा यांना नॉमिनेट केलं. म्हणजे तो फक्त रिवेंज घेण्याचा प्लॅन करत असतो, तू मला केले ना मी तुला करणार, असं अभिजितचं असतं. तो डोक्याने कधीच नाही खेळत, असं इकडे अरबाज सांगत असतो. आणि त्याचं असं आहे की असं तो सुरीसारखं करून दाखवतो हाताने, म्हणजे तू मला कापलं तर मीही तुला कापणार, असं गेम आहे अभिजितचा या घरामध्ये, अशी इकडे चर्चा चाललेली आहे. आणि आर्या देखील याला ॲग्री होते. तर तुम्हाला अभिजितबद्दलचं हे मत बरोबर वाटतं की चुकीचं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.